नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य संबंधित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे फुल फॉर्म्स या घटकावर माहिती पाहणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आर-बी-आयचं फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जसं की सेबी ही संस्था आहे त्याचं फुल फॉर्म. त्याचबरोबर वाणिज्य संबंधित अशा खूप साऱ्या संस्था आहेत, त्यातील आपण काही फक्त मोजक्या आणि महत्त्वाच्या अशा संस्थांचे फुल फॉर्म आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला फुल फॉर्म विचारले जाते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य संबंधित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचे फुल फॉर्म या घटकावर माहिती बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपण सुरुवात करूया आर-बी-आय पासून. आर-बी-आय या बँकेचं फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आपणा सर्वांना माहिती आहे. आपण फक्त संस्थेविषयी काही जास्ती माहिती न बघता फक्त या ठिकाणी आपण त्या संस्थेचं फुल फॉर्म एवढीच माहिती बघणार आहे. जसं की आर-बी-आय आणि आर-बी-आयचं फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पुढं बघा मित्रांनो, सेबी आहे. सेबीचं फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीचं फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यानंतर पुढं पाहूयात, आपण जास्त काही माहिती न बघता फक्त संस्था आणि त्या संस्थेचं फुल फॉर्म एवढीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, नाबार्ड ही बँक आहे, तर त्याची फुल फॉर्म बघा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड या बँकेचं फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. त्यानंतर पुढची संस्था पाहूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिडबी आहे. सिडबी याचं फुल फॉर्म स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबी या बँकेचं फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे जाऊयात, IRDAI म्हणजे इरडा याचं फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. बघा मित्रांनो, आपण काही जास्त त्या संस्थेविषयी माहिती न बघता फक्त ती संस्था आणि त्या संस्थेचं फुल फॉर्म एवढीच माहिती आपण व्हिडिओमध्ये बघत आहे. इरडा आहे, याला आपण शॉर्टमध्ये इरडा असं म्हणतात, आणि त्याचं फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे पाहूयात, FCI या संस्थेचं फुल फॉर्म आहे FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. FCI या संस्थेचं फुल फॉर्म फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे पाहूयात, IFCI आहे. IFCI या संस्थेचं फुल फॉर्म बघा इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. IFCI याचं फुल फॉर्म इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे पाहूयात, एक्झिम बँक या बँकेचं फुल फॉर्म बघा एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. हे एक्झिम बँकेचं फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे पाहूयात, बघा मित्रांनो, ECGC या संस्थेचं फुल फॉर्म आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. बघा विद्यार्थ्यांनो, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. त्यानंतर पुढे पाहूयात, MSME आहे, त्याचा फुल फॉर्म बघा
मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, MSMEचं फुल फॉर्म. त्यानंतर आणखी काही संस्था पाहूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, FICCI त्याचं फुल फॉर्म बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. बघा व्यवस्थित, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. त्यानंतर पुढे पाहूयात नीती आयोग. नीती आयोग त्याचं फुल फॉर्म बघा मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाचं फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्यानंतर पुढे पाहूयात आणखी काही संस्थांचे आपण फुल फॉर्म बघूया, जे काही वाणिज्य संबंधित आहेत. मोजक्या आणि महत्त्वाच्या अशा आपण वाणिज्य संस्थांच्या संबंधित असलेले फुल फॉर्म आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं संस्था आहे WTO, म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो. त्यानंतर पुढे पाहूयात IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजेच IMF त्याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. पुढे पाहूयात. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा व्यवस्थित, अशा संस्थाविषयी आपल्याला परीक्षेला वगैरे फुल फॉर्म विचारण्याची जास्त शक्यता असते. UNCTAD याला आपण अनेक्टेड असं म्हणतात. बघा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. बघा विद्यार्थ्यांनो, त्याचं फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर पुढे पाहूयात OECD आहे, त्याचं फुल फॉर्म बघा, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर पुढं बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, वाणिज्य संबंधित अतिशय महत्त्वाची संस्था आहे ICAI, ज्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य संबंधित ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेचं फुल फॉर्म याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.